काय झालं? कुठं काय? मग असे हसताय का? आता आम्ही हसत बी नाही काय? अहो पण हसायला झालंय काय? ओळखा तुम्हीच. आता तुम्ही का हसताय मी कसं ओळखणार? ओळखायला पाहिजे. मी कसं ओळखतोय? हो का? मग सांगा बघू. तुम्ही कुठं हसायला अजून? सांगा ना, का हसत होतात? अहो काय नाही, ते मगाशी तुम्ही बायकांबरोबर गाण्यावर नाचत होता ना व, ते ध्यानात आलं आणि हसायला आलं. एवढी वाईट दिसत होते का मी? अहो नाही, अजिबात नाही. उलट लय भारी दिसत होता तुम्ही. मला वाटलं मास्तरीन बाई फक्त शिकवण्यातच भारी आहेत. जमतं की तुम्हाला बी नाच? नाच नाही हो, परंपरा आहेत आपल्या. मंगळागौरीच्या दिवशी ना बायका असंच हातात हात धरून गाणी म्हणत फेर धरतात. हा तेच ते. लय भारी फेर धरता बघा तुम्ही. तुमच्याकडे बघून असं वाटत नाही. स्तुती करताय का टोमणा मारताय? अहो दोन्ही बी नाही. कौतुक करायला मी तुमचं. आज फार कौतुक करताय माझं. अहो, करणार की. आता बायकोचं कौतुक नाही करणार मग कुणाचं करणार? ठीक आहे मग, थँक्यू. वेलकम. वेलकम नाही, वेलकम. हा आणि काय हो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना अशा कार्यक्रमांना पुरुषांनी आलेलं चालत नाही म्हणून. तरी सुद्धा तुम्ही आलातच. मी तुम्हाला काय म्हणलो होतो? मला कार्यक्रम बघायचा म्हणून. मग मी बघणार म्हणजे बघणार. अहो अशी शपथच घेतली होती मी. असं चोरून बळजबरीने? आता तुम्ही नाहीच म्हणत होता. मग मी बिचारा गरीब तरी काय करणार? अहो पण एवढं काय बघायचं होतं तुम्हाला? तुम्ही सकाळी म्हणला होता ना व, ते तुम्ही समध्या बायका मिळून गाणी म्हणतात आणि फेरे धरतात म्हणून. माझी बायको कशी फेरे धरते ते बघायचं होतं मला. बघितलं ना मग. अहो बघितलं की, म्हणून तर कौतुक केलं तुमचं. खरंच लय कौतुक वाटतं बघा. असं कोरडं कौतुक नकोय मला. अहो कोरडं कुठं? मनापासून कौतुक करायलोय मी. एवढंच जर का बायकोचं कौतुक असतं ना तर तिच्या मनातली साधी इच्छा पूर्ण केली असती. कुठली? तुम्ही नुसतं सांगा. नको, राहू द्या आता. अहो सांगा तरी. मी तुम्हाला म्हणाले होते ना मला झोका खेळायचा आहे म्हणून.